नमस्कार। आज आपण बिस्किटापेक्षाही एकदम खुसखुशीत अशी शंकरपाळी कशी बनवायची ते बघणार आहोत। यासाठी मी 1 किलो मैद्याच्या शंकरपाळ्यांचं अचूक प्रमाण येथे सांगितले आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। इथे मी 1 किलो मैदा चाळून घेणार आहे। 1 किलो मैद्यासाठी छोटं फुलपात्र एवढं आपण रवा घेणार आहोत। साधारण 200 ग्रॅम रवा मी यामध्ये ॲड करणार आहे। यावर आपण एक साधारण मोठे फुलपात्रे साजूक तूप, वनस्पती तूप किंवा तेल, वजनी प्रमाण म्हणाल तर 200 ग्रॅम एवढे मी तूप येथे कडकडीत करून घेतले आहे। गरम असल्या कारणाने आपण चमच्याने हे सर्व मिश्रण आधी हलवून घेणार आहोत। हे मिश्रण व्यवस्थितपणे हलवून झाल्यानंतर यात आपण पिठी साखर कालवून घेणार आहोत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पिठी साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता। इथे मी पावशर एवढी म्हणजे 250 ग्रॅम पिठी साखर वापरलेली आहे। दोन मोठे फुलपात्रे एवढे दूध मी कोमट करून घेतले आहे। दूध तुम्हाला कमी जास्त प्रमाणात लागू शकते। थोडे थोडे दूध टाकून आपल्याला पीठ व्यवस्थितपणे एकजीव मळायचे आहे। अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे। गोळा घट्टसरच मळून घ्यायचा आहे। आता 1 तासभर आपण हे पीठ बाजूला ठेवून देऊयात। शंकरपाळी बनवत असताना आपल्याला त्या जाडसरच लाटायच्या आहेत। अशा पद्धतीने मी लाटून घेतले आहे। त्यानंतर आपल्याला व्यवस्थितपणे एका आकारामध्ये शंकरपाळी कापून घ्यायची आहे। किनारे मी काढून घेतले आहेत। अशा पद्धतीने इथे मी तेल गरम करायला ठेवले होते। तेल कडक करून मग मंद गॅसवर आपल्याला या शंकरपाळ्या तयार करून घ्यायच्या आहे। जर तेल तापलेले नसेल तर शंकरपाळ्या आपल्या विरघळू शकतात। त्यामुळे आधी तेल कडक तापवून त्यानंतरच आपल्याला बारीक गॅसवर ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत। तुपाचे प्रमाण जर जास्त झाले तरीही तुमच्या शंकरपाळ्या विरघळू शकतात। अशा वेळेस तुम्ही थोडासा मैदा कालवून त्या शंकरपाळ्या करू शकता। हे बघा किती सुंदर शंकरपाळ्या झालेल्या आहेत। लेअरसही किती सुंदर आलेले आहेत। 1 किलो मैद्याच्या शंकरपाळ्या मी सांगितलेल्या प्रमाणात जर तुम्ही केल्या की तुमच्याही शंकरपाळ्या अशाच खुसखुशीत आणि तोंडात विरघळतील अशा होतील। तर नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।